नमस्कार मित्रांनो, सर्वप्रथम यूट्यूब चॅनलला तुम्ही व्हिजिट केली त्याबद्दल तुमचं अगदी मनापासून स्वागत करतो. बघा, आपण हिंदकॉन केमिकल लिमिटेड या कंपनीबद्दल डिस्कस करणार आहोत. जे की स्टॉकची जर सध्याची प्राइस जर बघितली तर आपल्याला ₹56 सध्याची स्टॉकची प्राइस दिसते आणि एका दिवसामध्ये हा स्टॉक 5% पर्यंत एक तेजीमध्ये दिसतो आपल्याला. मागील फक्त 5 दिवस जर विचार केला तर एक 13 ते 14% पर्यंत बढियापैकी आपल्याला रिटर्न ही कंपनी दाखवून देताना दिसते. एका महिन्याचा ओव्हर जर रिटर्न केला तर एकदम फ्लॅटमध्ये दिसतो आपल्याला आणि 6 महिन्यामध्ये मित्रांनो या कंपनीनं आपल्याला पैसे डबल करून दिलेले आहेत. इन्व्हेस्टर लोकांना 6 महिन्यामध्ये आपले पैसे डबल करून दिले अशा या स्टॉकने. आणि छोटी कंपनी आणि चांगल्या पद्धतीची कंपनी. बघू शकतो आपण मार्केटला कंपनी लिस्ट कधी झालेली आहे 2018, 19, 20, 21, 22, 23 म्हणजे कंपनीला 5 वर्ष कंप्लीट झालेत आणि 5 वर्षामध्ये कंपनीला किती पर्सेंट दिला मिळून 870% पर्यंत कंपनीने मिळवून दिले फक्त 5 वर्षामध्ये. खूपच चांगला असं रिटर्न या कंपनीने मिळवून दिला आहे. आणि बघा किती चांगल्या पद्धतीचा चार्ट आहे. असं कुठल्याच पद्धतीचं नसतंय. एवढी छोटी कंपनी मग रिस्क सुद्धा घ्यावं लागली. एक वेळेस अशी होती की ही कंपनी जवळपास 65 ते 70% पर्यंत डाऊन चालली होती आणि ती कमी नाही. 18 ते 20 म्हणजे 2 वर्षापर्यंत राहू शकतो का आपण? नाही राहू शकत. जे लोक 2 वर्षापर्यंत दम काढतात, जे लोक कंटिन्यू राहतात आणि 2 वर्षानंतर ज्या लोकांनी बॉटमपासून जरी बघितलं तर कमी दिवसामध्ये या स्टॉकने बघू शकतो आपण कमी दिवसामध्ये 3000% पर्यंत रिटर्न मिळवून दिलेले आहेत. कधी? 2020 ते 2023 एक 2 ते 3 वर्षामध्ये या कंपनीनं 3000% पर्यंत म्हणजे वार्षिक 1000% म्हणजे खूप जास्त होतात मित्रांनो. हे लक्षात येणं गरजेचं आहे. आपण सुरुवातीला काय करतो, जी कुठली कंपनी अशी डाऊन चालली ना, आपली घाबरते. का घाबरते? की आपण इन्व्हेस्टमेंट जास्त करतो. आपल्याला इन्व्हेस्टमेंट अशी करायची की फरक नाही पडला पाहिजे. कितीही कमी झाला स्टॉक तरी आपल्याला काहीच फरक पडला नाही पाहिजे. आपल्याला अशी इन्व्हेस्टमेंट करायची. मी कितीतरी वेळेस सांगतोय. फॉर एक्झाम्पल इथं आपण 10,000 इन्व्हेस्टमेंट केली आणि खाली इथला स्टॉक आला. इथला स्टॉक आल्याच्या नंतर आपण इन्व्हेस्टमेंट करावी की नाही करावी, तर ती आपल्याला रिझल्टहून त्या कंपनीच्या नंबरहून आपल्याला डिसाईड करू शकतो ना आपण. त्याच्यातून आपण नंतर आपला निर्णय घेऊ शकतो आपण, की आता नंबर कंपनी चांगल्या पद्धतीचे येत आहेत. कंपनीचा रिझल्ट चांगला येत आहे आणि कंपनीची वाढण्याची शक्यता आहे. बिझनेसकडे बघितल्यानंतर आपल्याला लक्षात येते, की बाबा इथून वाढू शकते कंपनी. मग अशा ठिकाणी जर आपण इथं जर इन्व्हेस्टमेंट सुरुवातीला 5,000 किंवा 10,000 केले, तर आपण परत जर इथं आल्याच्यानंतर परत आपली अमाऊंट जर वाढवली आपण, तर आपल्या ॲव्हरेजिंग कुठे येऊ शकते? आपल्या ॲव्हरेजिंग सेंटरला येऊ शकते मध्ये. आता इथं जरी आपलं ॲव्हरेजिंग आलं, आपलं ॲव्हरेज जर इथं जरी आले मधात कुठेतरी आणि तिथून जरी बघितलं, तर आपल्याला भरपूर असा रिटर्न मिळू शकतो बघा. 1600 ते 1700% पर्यंत तरीही आपल्याला मिळू शकते. हे लक्षात येणं गरजेचं आहे. हे आपल्याला कळणं गरजेचं आहे. असं नाही कुठलीही छोट्या कंपनी, कुठलीही कंपनी जेवढी तेजी घेते ना, तेवढीच ती कंपनी डाऊन सुद्धा जाण्याची शक्यता असते. तर ते आपल्या लक्षात येणं गरजेचं आहे. आपल्या डोक्यात नेहमी ते असणं गरजेचं आहे, की आपल्याला ते 50, 60, 70, 80, 70, 90% पर्यंत ही कंपनी लॉसमध्ये जाऊ शकते. तेवढी आपण अगोदर प्रिपेअर राहिलं पाहिजेत त्या गोष्टीसाठी, की आपल्याला जर इथली जर डाऊन जर गेली कंपनी, तर आपण या कंपनीमध्ये थांबू शकतो का? आपण या कंपनीमध्ये दम धरून राहू शकतो का काही दिवसासाठी? हे आपल्याला लक्षात येणं गरजेचं आहे. तेव्हापासून जरी बघितलं तर 1, 2, 3 वर्षामध्ये जर 5, 3 आणि 4 आणि 5% हे 3000% जर मिळत असतील, इथल्या कमी दिवसात 3 वर्षामध्ये 3000% म्हणजे इथलं कुठं छोट्या कंपनीमध्येच इथलं प्रॉफिट आपल्याला मिळते माहिती आहे का? मोठ्या कंपनीमध्ये नाही मिळत. तर मग एवढी रिस्क घ्यायला पाहिजेत ना. एवढी रिस्क घेऊ शकतो आपण. पण त्यासाठी फक्त आपल्याला एकच करायची रिस्क आपली एवढी करायची, की आपल्याला कॅपिटल आपलं कमी ॲड करायचं. आपल्याकडे कॅपिटल जास्त आहे, आपण कंपन्या जास्त ॲड करायच्या ना. कंपन्या जास्त ॲड केल्या की आपल्या ऑटोमॅटिक आपलं व्यवस्थित होऊन जाते. पण आपल्याला एका कंपनीमध्ये जास्त भरोसा ठेवायचा नाही. एका कंपनीवर जास्त विश्वास ठेवायचा नाही. लाँग टर्मसाठी चालण्यासाठी आपल्याला थोडी कॅपिटल टाकायची. थोड्या कॅपिटलनं आपल्याला चांगली वेल्थ क्रिएट होऊ शकते. पर्सेंटेज जर आपल्याला चांगल्यापैकी असं 2-2, 3-3 हजार जर 2-2 वर्षामध्ये जर आलं, तर खूप अशी वेल्थ या अशा स्टॉकमध्ये येत्या 5, 10, 20 वर्षामध्ये भयानक तेज आपल्याला येऊन आपली चांगल्या पद्धतीची वेल्थ कमी अमाऊंटनंही वेल्थ क्रिएट होऊ शकते. तर चला या कंपनीचा आपण एक वेळेस फंडामेंटल चेक करून घेऊयात. बघूयात या कंपनीचं काम. इनकॉर्पोरेट इन 1998 हिंदकॉन केमिकल लिमिटेड डज मॅन्युफॅक्चरिंग अँड सेल ऑफ द सोडियम सायट्रेट. ही कंपनी एक मॅन्युफॅक्चरिंग सुद्धा करते आणि सिलिकेट म्हणजे ही कंपनी मॅन्युफॅक्चरिंग करते आणि परत सेलही सुद्धा ही कंपनी करते. म्हणजे दोन्हीही कंपनीचं बिझनेसचं काम अँड द कन्स्ट्रक्शन केमिकल अँड ट्रेडिंग ॲक्टिव्हिटीज.
बघा या कंपनीचं मार्केट कॅपचा जर विचार करूयात आपण, तर मार्केट कॅप किती आहे कंपनीचा? 291 करोड मार्केट कॅप आहे. म्हणजे छोटी कंपनी, एकदम छोटी कंपनी आहे. आणि करंट प्राइस जर बघितलं, फक्त एक स्टॉक जर बघितला आपल्याला, तर ₹56 एक स्टॉक सध्या तरी पडतो. स्टॉकचा पी जर बघितलं तर 50चा, म्हणजे जास्त काही लय महागही सुद्धा नाही. बघा छोटी कंपनी तरी पण डिव्हिडंड सुद्धा देते. जवळपास 0.18% पर्यंत या कंपनीचा डिव्हिडंड सुद्धा दिसतो आपल्याला. आणि आर-ओ-सी बघितलं तर 14%, आर-ओ-ई बघितलं तर 10%. आणि फेस व्हॅल्यूचा जर विचार करूयात, तर 2चा आपल्याला फेस व्हॅल्यू सुद्धा दिसतो. तर चला आपल्याला या कंपनीचं सेल बघायचं. सर्वात महत्त्वाचा पॉईंट आहे सेल. सेल बघूयात. मार्च 2015 पासून आपल्यासमोर डाटा दिसतो. 32 करोड, त्यानंतर 32, 33, 35, 44, 44, 44, 66, 85 आणि 69. म्हणजे कंपनी सेल चांगला करताना आपल्यासमोर दिसून येते. बघा नेट प्रॉफिटचा जर विचार करूयात, तर सुरुवातीला बघू शकतो आपण एक 34 लाखाचा होता सुरुवातीला. त्याच्यानंतर 85 लाख, त्याच्यानंतर 2 करोड, त्याच्यानंतर 3, त्याच्यानंतर 2, त्याच्यानंतर 2, 4, 2, 4 आणि 5 करोड इतकं प्रॉफिट या कंपनीनं नेलेलं आहे. म्हणजे एक छोटी कंपनी असतानाही सुद्धा. या कंपनीचं जर आपण बॅलन्स शीटवर नजर जर टाकली, तर आपल्या नजरेसमोर येऊ शकते की फक्त या कंपनीवर 81 लाख कर्ज आहे. आणि यांच्याकडे रिझर्वचा जर विचार करूयात, तर रिझर्व किती यांच्याकडे? 38 करोड यांच्याकडे रिझर्व आहे. म्हणजे रिझर्व कंपनी वाढवत चाललेली आहे आणि कर्ज एकदम कंपनीनं कमी केलेलं आहे. म्हणजे येत्या काही क्वार्टरमध्ये कंपनी कर्जमुक्तही होण्याची शक्यता आहे. तर चांगल्या पद्धतीचा स्टॉक आहे. आपण अशा स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतो. आणि खूप छोटी कंपनी आहे सध्या तरी. आपण इथूनही सुरुवात आपली करू शकतो. फक्त कॅपिटल आपल्याला कमी ॲड करणं गरजेचं आहे. नेक्स्ट स्टॉकबद्दल डिस्कस केलं तर आपण बघूयात. इन्सोलेशन एनर्जी लिमिटेड या कंपनीबद्दल डिस्कस करूया. स्टॉकची प्राइस जर बघितली सध्याची, तर फक्त ₹1135 स्टॉकची प्राइस आहे सध्याची. आणि बघू शकतो आपण एकाच दिवसामध्ये स्टॉकने अशी का जंप घेतली एवढी, की जवळपास 5% पर्यंत सुरुवातीला ट्रेडिंग वगैरे दिसत होती, पण नंतर अप्पर सर्किट लागलं. म्हणजे काहीतरी वेगळं स्टॉकमध्ये दिसून येते आपल्याला. बघा 5% 5 दिवसामध्ये मायनसमध्ये दिसते आणि एका महिन्यामध्ये जर विचार केला तर 20% पर्यंत आपल्याला प्लसमध्ये दिसते. मित्रांनो, फक्त 6 महिन्यामध्ये कंपनीनं 383% दिलेले आहेत. 383. आणि आपण कुठे डिस्कस करत आहोत? मी 2 महिन्यापासून आपण डिस्कस करत आहोत. मी 2 महिने झालेले आहेत आणि 2 महिन्यात मी इथं आपण कुठेतरी डिस्कस करत होतो. तेव्हापासूनही जर बघितलं तर या कंपनीला डबल पैसे करून दिलेले आहेत 2 ते 2.5 महिन्यामध्ये. बरोबर आहे. आणि मागील 6 महिन्यामध्ये कंपनीनं 383% पर्यंत मिळवून दिलं. आणि मॅक्सचा जर विचार करूया तर 1000%. आता बघूयात आपण कधी 1000? ऑक्टोबर 2022. बरोबर आहे. म्हणजे 22 आणि 23 म्हणजे कंपनीला 2 वर्ष झालीत आणि 2 वर्षामध्ये आणखीन पूर्ण झाले नाहीत. 2 वर्षामध्ये कंपन्या 1000% मिळवून दिलेले आहेत. कुठल्या लार्ज कॅपमध्ये, कुठल्या मोठ्या कंपनी एच-डी-एफ-सीमध्ये मिळतात, रिलायन्समध्ये मिळतात, टी-सी-एसमध्ये मिळतात, इन्फोसिसमध्ये मिळतात. नाही, ज्या मोठ्या कंपन्या आहेत त्यांचं मार्केट कॅप खूप मोठं आहे. इथल्या कमी दिवसामध्ये इथलं पर्सेंटेज मिळूच शकत नाही मोठ्या कंपनीमध्ये. इथं आपले कमी कमी कॅपिटलनंही चांगली वेल्थ क्रिएट होऊ शकते. कमी कॅपिटलनंही आपला जास्त पैसा होऊ शकतो. तिथं आपली जास्त पैसा टाकूनही आपले इथले पैसे डबल होत नाहीत. मोठमोठ्या कंपन्यामध्ये 3 वर्ष, 4 वर्ष, 5 वर्ष लागतात आपले पैसे डबल व्हायला. इथं फक्त महिन्यामध्ये बी होऊ शकतात. फक्त तेवढी आपल्याला रिस्क घेता आली पाहिजेत आणि त्या कंपन्याबद्दल आपल्याला कळालं पाहिजेत, की नेमकं कुठल्या कंपनीमध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करावी आणि कुठल्या नाही. बरोबर आहे. बघू शकतो आपण किती कमी दिवसामध्ये विचार करू शकतो ना, एक 2 ते 2 वर्षामध्ये जर कंपनी 1000% मिळवून देत असेल, तर आणखीन आणखीन किती कमाल या कंपनीची, छोट्या-छोट्या कंपनीची. आणखीन कुठं घ्यावं? इथलं इथलं पर्सेंटमध्ये आपल्याला कुठे मिळणार आहे आणखीन? तर हे आपल्याला कळणं गरजेचं आहे. छोट्या कंपनीकडे येणं गरजेचं आहे आपल्याला. त्यासाठी छोट्या-छोट्या कंपन्यांमध्ये आपल्याला इन्व्हेस्टमेंट करणं हे गरजेचं आहे. मार्केट कॅपचा जर विचार केला कंपनीचा, तर 2366 करोड या कंपनीचा आपल्याला मार्केट कॅप दिसते. करंट प्राइस जर बघितलं तर ₹1136. आणि स्टॉकचा पी जर बघितला तर 112चा दिसतो. म्हणजे थोडासा स्टॉकचा पी मात्र थोडा हाय आहे. थोडा इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी थोडंसं आपल्याला अ, जरा महाग जाऊ शकतो. तर आर-ओ-सी बघितलं कंपनीचं तर 19% आणि आर-ओ-ई बघितलं तर जवळपास 28% पर्यंत. आणि फेस व्हॅल्यू जर बघितलं तर आपल्याला फेस व्हॅल्यू हा 10चा दिसतो. सेल बघूयात. कंपनी नवीनच आहे. जास्त काही दिवस झालेले नाहीत कंपनीला मार्केटला लिस्ट होऊन. मार्च 2022 पासूनच आपल्यासमोर डाटा दिसतो. एक 2 ते 2 वर्षाचा. सुरुवातीला 215 करोड आणि त्याच्यानंतर 279 करोड आणि आता 442 करोड. म्हणजे खूप मोठी जंप घेत आहे कंपनी. आपल्याला खूप मोठी जंप घेताना कंपनी दिसत आहे.
ऑपरेटिंग प्रॉफिट जर बघितलं कंपनीचं तर 14, त्यानंतर 13 आणि त्यानंतर 38, म्हणजे कंपनीचं ऑपरेटिंग प्रॉफिट म्हणून सुद्धा चांगल्या पद्धतीने वाढताना दिसते. नेट प्रॉफिटचा जर विचार केला तर 7 करोड 11 आणि 21, म्हणजे कंपनी चांगल्या पद्धतीने जंप घेताना आपल्याला दिसून येते. कंपनी सोलर प्लॅनमध्ये काम करते. कंपनीवर जर कर्ज बघितलं तर 70 करोड या कंपनीवर कर्ज आहे. आणि यांच्याकडे रिझर्व्ह जर बघितला तर 47 करोड रिझर्व्ह आहे. म्हणजे रिझर्व्हच्या तुलनेत जर विचार केला या कंपनीवर तर कर्ज थोडंसं जास्त येतं. तर कर्ज एक या कंपनीवर असणं गरजेचं साहजिक आहे. कारण साहजिकच आहे, एक सोलार पॅनलमध्ये ही कंपनी काम करते. एनर्जीमध्ये काम करते. या कंपनीची इन्व्हेस्टमेंट खूप जास्त असते. या कंपनीला खूप मोठमोठाले प्लांट टाकावे लागतात. खूप मोठा एरिया लागतो या कंपनीला. एक एक छोटी कंपनी किंवा मोठं एखादा गोडाऊन किंवा मोठी कंपनी एका जागी ही कंपनी चालत नसून हिला मोठं प्लॅन टाकावं लागतंय. जेवढे सोलार प्लेट जेवढ्या जागा बसतील तेवढ्या जागा, म्हणजे जास्त यांना जागेचा व्याप जास्त असतो यांच्याकडे. कारण एक सोलार प्लॅन्ट एका जागी बसते. नंतर जवळ एक म्हणजे असं एक जर सोलार प्लॅन्ट जर बसवत गेलं तर खूप असं यांना या कंपनीला अशी एक मोठी जागा लागते. त्यामुळे या कंपनीची एक मोठी इन्व्हेस्टमेंट आहे. सुरुवातीला इन्व्हेस्टमेंट या कंपनीची मोठी आहे, त्यामुळे या कंपनीवर कर्ज असू शकते थोडंसं. कारण इन्व्हेस्टमेंट जास्त असल्यानंतर कर्ज असणं एक साहजिक आहे. तो पॉईंट आपण लक्षात धरू शकतो. बरोबर आहे. तर या कंपनीचा एक वेळेस आपण हे बघूयात. इन्व्हेस्टर या कंपनीमध्ये कसे शेअर होल्डिंग पॅटर्न बघू शकतो आपण. प्रमोटरकडे जवळपास 69.75% म्हणजे जवळपास 70% पर्यंत प्रमोटरकडे होईल होल्डिंग आहे. आणि फॉरेन इन्व्हेस्टर या कंपनीमध्ये 0.04% पर्यंत आहे. आणि पब्लिककडे जर बघितले तर आपल्याला 30% पर्यंत या कंपनीकडे दिसून येते. बघू शकतो आपण कंपनीचा बिझनेस कसा आहे. हे बघा, प्लेट, सोलारच्या प्लेट आपल्याला बसवलेल्या दिसतात. मोठ्या एकदम खुल्या जागेमध्ये, मोठमोठ्या जागेमध्ये, मोठ्या एरियामध्ये किंवा आपल्या उर्वरित जागेमध्ये आपण स्वतःच्या आपल्या घरावरती सुद्धा असं खूप जागी ही कंपनी काम करताना दिसते. बघा, छोटे मोठे घरं आहेत, या घरावर सुद्धा ही प्लेटी बसवल्याचं काम करते. आणि खूप या कंपनीला या बिझनेसला खूप आणखीन स्कोप येणार आहे. आता कुठेतरी हे बिझनेस स्टार्ट झालेले आहेत आणि येत्या भविष्यामध्ये, येत्या 10-20 वर्षामध्ये एवढे हे स्टॉक एवढे भयानक वाढतील, एवढी या स्टॉकला एवढी तेजी येईल की भयानक तेजी येईल. तेव्हा आपणाला हे स्टॉक त्यावेळेस आपण जर इन्व्हेस्टमेंट करायची म्हणलं तर त्यावेळेस आपणाला खूप महाग झालेली दिसतील ह्या कंपन्या. हे स्टॉक खूप महाग झालेले दिसतील आणि खूप तोपर्यंत चांगल्या पद्धतीची वेल्थ क्रिएट होऊ शकते. एक 10 ते 15-20 वर्षामध्ये भयानक अशी स्कोप येणार आहे. कारण की इथून पुढं सर्व हे सोलारवर येणार आहे. सोलारवर सर्व येणार आहे आणि त्यामुळे आपल्याला आत्ता ह्या कंपन्या छोट्या-छोट्या आहेत, तेव्हा आपल्याला या कंपन्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करणं गरजेचे आहे. सांगण्याचा उद्देश म्हणजे प्रत्येकाला कळू शकते ग्रीन एनर्जीमध्ये कंपन्या काम करतात. जेवढे सोलार प्लॅन्ट आहेत एवढं याला आणखीन येत्या 5 ते 10 वर्षाच्या नंतर एवढा स्कोप येणार आहे या बिझनेसला, एवढं भयानक तेजी राहणार आहे या स्टॉकमध्ये. पण आता ह्या सध्या छोट्या-छोट्या कंपन्या आहेत, तर या कंपन्यामध्ये आपल्याला इन्व्हेस्टमेंट करणं फक्त 1,000 या कंपनीनं आतापर्यंत पर्सेंट मिळवून दिलेला आहे, म्हणजे चांगल्या पद्धतीने मिळवून दिला आहे. ही कंपनी 20,000, 50,000, 60,000, 1-1 लाख पर्यंतही जाऊ शकतात. त्यासाठी आपल्याला इथं थोडी जरी कॅपिटल आपण इन्व्हेस्टमेंट केली ना मित्रांनो, तर ती थोडी कॅपिटलला आपली एक दिवस नक्कीच आपल्याला मल्टीबॅगर रिटर्न मिळवून देऊ शकते. आणि आजची एक 10-5 हजाराची इन्व्हेस्टमेंट आपलं मोठं काहीतरी एक स्वप्न साकार करू शकते. एक छोटी इन्व्हेस्टमेंट, एक 5,000ची सुद्धा किंवा 10,000ची जरी इन्व्हेस्टमेंट आज आपण करूयात, आपण कसं ॲडजस्ट करून अशा छोट्या कंपनीमध्ये ॲडजस्ट करून आपण इन्व्हेस्टमेंट करू, तर तीच एक 10,000ची इन्व्हेस्टमेंट आपली 10 वर्षानंतर एक मोठं आपलं जे की आपलं टार्गेट जे मोठं आहे, आपलं जे मोठं स्वप्न आहे, त्याच्याही पेक्षा आपल्याला जास्त वेल्थ क्रिएट करू शकते. आपण मोठं आपलं स्वप्न साकार करू शकतो. एका छोट्या कॅपिटलनंही सुद्धा आपण ते होऊ शकतं. पण हे आपल्याला आज करणं गरजेचं आहे. बरोबर आहे. एक 10,000ची इन्व्हेस्टमेंट करू शकतो सुरुवातीला, 5,000ची करू शकतो किंवा 1,000चीही करू शकतो आपण. तर ते आपल्याला कळणं गरजेचं आहे आणि आपल्याला ते करणं गरजेचं आहे. बरोबर आहे. तर अशा छोट्या-छोट्या कंपन्यांमध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करायची आणि अशा नवीन-नवीन कंपन्यांमध्ये, आणि जे की बिझनेस आपण भविष्यात बघू शकतो की हा बिझनेस खूप चालू शकतो नंतर. तर त्यासाठी आपल्याला इथे इन्व्हेस्टमेंट करणं गरजेचं आहे मित्रांनो. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला शेअर करा, लाईक करा आणि जर कोणी चॅनलवर आला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आपण अशाच नवीन-नवीन स्टॉक्ससोबत परत भेटूयात. नेक्स्ट व्हिडिओमध्ये परत भेटूयात. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.